कशी महागाई वाढते, एकदम साध्या ते साध्या भाज्यांपासून दुधापर्यंत ते पेट्रोलच्या भावापर्यंत महागाई वाढते. तर महागाई कशी वाढते ह्याचा काही अंदाज कोणाला, तर सेशन इंटरॅक्टिव्ह असलं पाहिजे. काही जे तुम्हाला माहिती आहे ते सांगा मला, ते मला माहिती तुम्ही सांगितलं. महागाई कशी वाढते माहिती आहे, अंदाज. पेट्रोलचे भाव वाढले ते महागाईचे अजून दोन कारण कसे असतात, डिमांड आणि सप्लाय असतो. ते साधारण सगळ्या मुलांना आता इकॉनॉमिक्सने शिकवतात. एक तर डिमांड खूप असतो, म्हणजे सगळ्यांना एकदाच आता आंबे आहेत सगळ्यांनाच पाहिजे आंबे, मग डिमांड वाढला की भाव वाढतो. आणि एक सप्लाय शॉर्ट झाला की, म्हणजे कांदे खराब झाले आणि कांदे बाजारात कमी झाले, मग भाव वाढला. त्याच्यामुळे काही खरी महागाई वाढते. महागाई आपल्या इंडियामध्ये दर काय जवळजवळ 7 ते 8% महागाई वाढते आपल्या ह्याच्यात इंडियामध्ये. पण आपले इन्व्हेस्टमेंट वाढतात, त्याचे पगार कसे वाढतात का कधी तर नाही. पण काही इन्व्हेस्टमेंट असे असतात जे महागाईला बीट करतात. तुमचा FD RD असेल तो किती तुम्हाला इंटरेस्ट देतो, काय आयडिया? सिनियर सिटीजनवर हां, सिनियर सिटीजनला 8 पण खूप रेअर आहे. तुम्ही जे बोलताय मॅक्सिमम 7.5 आहे, मी बघितलेला नाही. पण जर आपल्या एज असे बघितले, सिनियर सिटीजन म्हणजे डायरेक्ट 60 क्रॉस झाले की, आणि त्यांच्यासाठी ती ॲग्री पण करेल, तो सेफ होईल. पण जर आपण म्हणाल किंवा आपले जे आता मुलं जे 18-20 वर्ष पास होतील, ते मी बघितलं तर हार्डली 6 पासून सुरू होतो. ते डिफर करतो प्रत्येक बँकला. ते 7 पर्यंत मी त्यातल्या त्यात बघितलेले आहे, डिपेंड अपॉन कोणत्या बँक्स आहेत. तसे FD आणि RDचे रेट असेल. महागाई जर 7-8% असेल आणि आपल्याला रिटर्नमध्ये जर फक्त 6 आणि 7% भेटत असेल तर आपला पैसा वाढत नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून FD आणि RD पैसा वाढवण्यासाठी नाही करत कधीच. FD RD करावे नाही मी म्हणणार नाही, ते सेफ आहे. कारण की त्याच्यासाठी तिथून आपल्याला माहिती आहे तिथे आपला पैसा कधीच बुडणार नाही किंवा कमी नाही होणार. जो आहे तो आणि त्याच्यावर काही 60% 60% नक्कीच मिळणार. पण तो कधी ठेवावा, इमर्जन्सी फंड एक म्हणतात. तर इमर्जन्सी फंड एक प्रकारे असतो. आता हॉस्पिटलायझेशन झालं आणि समजा तुम्ही टाकलेलं म्युच्युअल फंड स्टॉक मध्ये, जर तुम्ही तेव्हा काढलं आणि मार्केट डाऊन असेल मग तुमचं नुकसान आहे. मग तेव्हा तो इमर्जन्सी फंड क्रिएट करायचा असतो. ठीक आहे पुढचे योगी. मी सध्या आतापर्यंत काही जास्ती सांगितलं नाही आहे. मी फक्त एकच सांगितलं की महागाई आपली दर वाढत असतो आणि महागाईला कंट्रोल करण्यासाठी FD आणि RD ऑप्शन नसतात. कारण की FD आणि RDचे रेट हळू वाढतात. मग महागाईला जर कंट्रोल करायचं असेल आणि आपला पैसा जर आपल्याला वाढवायचा असेल तर दुसरे ऑप्शन असतात, तर स्टॉक असतो, म्युच्युअल फंड असतात. आज मी जास्ती करून गव्हर्नमेंट स्कीम कव्हर करणार आहे, ज्याचे रेट ऑफ इंटरेस्ट कमीच असतात. पण तो सेफ झोन असतो जरा, ज्यांना ॲश्युरिटी असते की हा मला पैसा नाही मिळणार आहे किंवा कमी नाही होणार आहे, त्याच्यावर मला एवढे टक्के तरी मिळणार.